दसरा सणामध्ये नवरात्रीचा उत्सव आणि आदिशक्तीचा जागर महत्त्वाचा ठरतो। याच उत्सवातील 9वा दिवस म्हणजे आश्विन शुद्ध नवमी म्हणजेच खंडेनवमी। महाराष्ट्रासह राजस्थानात या दिवसाला विशेष महत्त्व आहे। खंडेनवमी हा दिवस विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या अगदी आदल्या दिवशी येतो, म्हणूनच याला विजयाचा पाया रचणारा दिवस मानला जातो। खंडेनवमीच्या दिवशी विविध लढाऊ जाती आणि कारागीर आपल्या उपकरणांना देव मानून त्यांची पूजा करतात। या पूजेसाठी लागणारी फुले, ऊस आणि आंब्याची पाने यांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे। तुळजाभवानीच्या ह्याच्यासाठीच असते पूजेसाठी आणि हे खंडेनवमीच्या पूजेसाठी पण लागते। जोंधळ्याची घाट आहे, ऊस, गव्हाला, आंब्याची पाने विक्रीसाठी असते। जसं घाट असेल त्याच्या मोठी घाट 50ला 5 आहे, 30ला 5 पण आहे, ऊस 100ला 5 आहे, 50ला 5 आहे, गव्हाला 10ला 5, 20ला 5 असं आहे। आम्ही आता 5-6 वर्ष झाली शिवाजी पट्टी घेतली। हे देवाला लागणारे वस्तू घाट 30 रुपये, ऊस 80 रुपये, लवाळा 10 रुपये। हे देवाला खंडेनवमीला पूजासाठी लागते। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बाजारपेठा देखील उत्साहाने भरून गेल्यात। कोल्हापुरातील शिंगोशी मार्केट परिसर, बिंदू चौक, अंबाबाई फुल मार्केट परिसर आणि संभाजीनगर फुल मार्केट परिसर सध्या फुलांनी आणि पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याने अक्षरशः फुलून गेलाय। सर्वत्र मोठी लगबग पाहायला मिळत आहे। खंडेनवमी आणि दसरा सणासाठी शेतकऱ्यांनी खास झेंडूची फुलं राखून ठेवली होती, ती आता मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये दाखल झालीत। घटस्थापनेच्या दिवशी झेंडूला चांगला भाव मिळाला होता। दरम्यान शेतकऱ्यांनी या खंडेनवमीच्या काळात आपला सणही गोड व्हावा यासाठी कंबर कसली आहे। आज झेंडूचा भाव प्रति किलो 100 ते 130 रुपये असा आहे, त्यामुळे शेतकऱ्यातही उत्साहाचं वातावरण आहे। एकंदरीत खंडेनवमीच्या निमित्तानं कोल्हापूर शहर सणासुदीच्या उत्साहात न्हावून निघाले आणि बाजारपेठांमध्ये देखील मोठी उलाढाल होताना दिसते। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।